देखील तर आजचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे. आज दुसरी अग्निपरीक्षा होणार आहे. विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. खरं म्हणजे कालच आमची मोठी अग्निपरीक्षा होती आणि अत्यंत उत्तम पद्धतीनं प्रचंड बहुमतानं ती अग्निपरीक्षेत आम्ही त्या ठिकाणी पास झालेलो आहे. आजही त्या ठिकाणी आश्चर्यकारक अशा प्रकारचं बहुमत त्या ठिकाणी निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शिंदे फडणवीस सरकारवर या ठिकाणी निश्चितच विश्वास या ठिकाणी मिळणार आहे. आणि आमची 164 मतं तर होतीच, 2 मतं त्या ठिकाणी प्रकृती अस्वस्थामुळे येऊ शकले नाहीत, परंतु आम्ही निश्चितच या ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी घेऊन शिंदे सरकारवरचा विश्वास या ठिकाणी संमत होईल. तर आज आपण व्हीप जारी केलं आहे. विधिमंडळाच्या कामकाजानुसार नियमानुसार त्या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत गटनेता कोण, अधिकृत मुख्य प्रतोद कोण याची घोषणा केलेली आहे. आणि चुकीच्या पद्धतीनं जे मुख्य प्रतोद आणि गटनेता म्हणून सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की कालच्यापेक्षा जास्त मतदान हे आजच्या पूर्ण चाचणीमध्ये होईल. पहिल्यांदा दावा केलाय तुम्ही, असं वाटतं किती तुम्हाला मतदान नाही, एक लक्षात ठेवा, याचं कारण आज संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी खुश आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. कारण एक चांगलं सरकार या ठिकाणी हवं होतं. 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनतेला समाधान देऊ शकलं नाही आणि म्हणून आशा आहेत, फार मोठ्या आशा आज शिंदे फडणवीस सरकारवर महाराष्ट्रातील जनतेच्या त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून उर्वरित आमदारांना सुद्धा वाटतं की ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्राला प्रगतीकडे नेऊ शकतं. नाही, ते सांगता येत नाही. जेवढं त्या ठिकाणी आमदारांना वाटतं की हे सरकार अत्यंत उत्तम चालू शकतं, आमदारांचं त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीत समाधान होऊ शकतं आणि महाराष्ट्रातील जनतेला विकास मिळू शकतं, असं ज्यांना म्हणून स्वयंस्फूर्तीनं वाटेल ते या सरकारला पाठबळ देतील. अपक्ष आमदारांची संख्या वाढू शकते का? कारण की अपक्ष आमदार भाजपला, शिंदे गटाला जास्तीत जास्त पाठिंबा त्या निश्चित कितीनी वाढेल मला माहीत नाही, कारण शेवटी हा उत्स्फूर्तपणा त्या ठिकाणी किती असेल हे आत्ताच आपल्याला अंदाज देता येत नाही. आश्चर्यकारक आकडा आज बहुमताचा बघायला मिळेल. तुम्हाला नेमकं बोट कोणाकडे दाखवायचं? नाही, मला कोणाकडे बोट दाखवायचं नाही. सगळ्या लोकांना वाटतं, आपल्यालाही अंदाज असेल प्रसार माध्यमांना, की महाराष्ट्रातील जनता आनंदी झालेली आहे. त्यांना आशेचा किरण फडणवीस साहेब, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून वाटतोय आणि म्हणून आमदारांच्या नाराजीतूनच हे सरकार त्या ठिकाणी आले. कारण आमदारांना निधी मिळत नव्हता, विकास कामं होत नव्हती आणि अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी नीट काम करत नव्हतं. आणि मग जर आता वाटतंय की विकास देणारं सरकार आहे, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम होईल, तर मला वाटतं उत्स्फूर्तपणे या सरकारला त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. आमदारांमध्ये देखील कुठेतरी नाराजी आहे आणि लवकरच हे सरकार देखील पोहोचेल अशी वक्तव्य पवार साहेबांनी काल केलेलं आहे त्या बैठकीत. कसं ठीक आहे, त्यांना वाटतं आता एवढं बहुमत असल्यावर त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करू शकत नाही. तटस्थ राहिले होते आमदार, सपा असेल, एमआयएम असेल, ते आज तुमच्या बाजूने मतदान करतील का अपेक्षा आहे? नाही, मी काय भविष्यवेत्ता नाही आहे, परंतु आमचं असणाऱ्या मतदानापेक्षा चांगलं मतदान या ठिकाणी विश्वासदर्शक ठरावाला होईल. वक्तव्य गेल्या काही दिवसात आपण पाहिली की यापैकी आमदार स्वतःहून त्या ठिकाणी त्यांचं परिवर्तन होईल. झालं का परिवर्तन? एक गठ्ठा तयारी कुठल्या पद्धतीत झाली? महाविकास आघाडीचे काही आमदार जे आहेत ते काल गैरहजर होते, आजही गैरहजर राहिले. नाही, आता ठीक आहे ना, ज्यांना हजर गैरहजर ते दिसेल, परंतु आम्हाला चांगलं बहुमत मिळेल. नहीं, मुझे लगता है महाराष्ट्र की जनता में खुशी है, समाधान है कि एक अच्छा सरकार शिंदे साहब, फडणवीस सरकार साहब के नेतृत्व में आया है. यह महाराष्ट्र को दिशा दे सकता है, महाराष्ट्र का विकास हो सकता है, क्योंकि विकास के कारण ही और अपनी विचारधारा के कारण यह आमदार
आज ये सरकार के पीछे खड़े हैं, शिंदे साहब के पीछे, फडणवीस साहब के पीछे। तो इसलिए मुझे लगता है यह महाराष्ट्र की जनता को जो विकास का विश्वास है वह सभी आमदारों के मन में है, इसलिए वो भी आमदार इस सरकार के बारे में पॉजिटिव है। कल से ज्यादा संख्या बढ़ेगी। राष्ट्रवादीचे विरोधी शरद पक्ष पवार नेते साहब म्हणून कह रहे दोन गट पडलेले आहेत. हैं कि आणि मध्यावधि चुनाव हो सकते हैं, तैयार रहिए। ऐसा बयान क्यों उन्होंने दिया, क्या आपको लगता है? नहीं, पवार साहब तो आपको मालूम है वो कैसे राजनीतिक नेता है। वो अभी उन्होंने बोला था कि ये आएंगे तो मत परिवर्तन हुआ क्या मत परिवर्तन? वो विचारधारा से पक्के लोग हैं, विकास की उनको भूख है। तो मुझे लगता है पवार साहब जो बोलते उसके विपरीत होता है। वो 6 महीने में बोले तो आने वाले कई दशकों ये सरकार को हिला नहीं सकता। आज आप लोगों के वोट बढ़ेंगे, आज कल से ज्यादा वोट बढ़ेंगे, कल 164 थे, आज उससे नहीं, ज्यादा। महाराष्ट्र में आज आनंद का, समाधान का वातावरण है और सभागृह में जो आमदार रहेंगे वो भी ये सरकार के ऊपर खुश है और खुशी में ये सरकार रहे और उसको भारी बहुमत मिले, ये उनकी भी कामना हो सकती है। विधानसभा अध्यक्ष ने विधानसभा अध्यक्ष ने एकनाथ शिंदे और भरत गोगोले को भीट माना है। एक हिंदी हो जाए, भरत गोगोले को एकनाथ शिंदे को मान्यता दी है, इसका कितना बड़ा फायदा होगा? नहीं, उनको अधिकृत करके गटनेता मुख्य प्रतोद करके उनको मान्यता मिली है, तो अभी वो व्हिप निकाल सकते हैं, वो गटनेता करके निर्णय ले सकते हैं, तो निश्चित तौर पर विधिमंडल के कामकाज में फायदा ही होगा। राष्ट्रवादी शेवट. विरोधी पक्ष नेत्या पदावरून वाद सुरू आहे 2 मिनिट. काही आमदार राष्ट्रवादीचे नाराज आहेत. अजित पवारला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी कोणाला विरोधी पक्ष नेते करावं हे त्या ठिकाणी आम्ही सांगू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे। एक आखिरी सवाल, जिस तरह से पवार साहब कहते हैं बीजेपी और शिंदे ग्रुप में आपसी मतभेद देखने को मिलेगा, नाराजगी जिस तरह से यहाँ पे दिखाई दी थी वही वहाँ पे दिखाई देने वाली, कभी सरकार नहीं चलेगी। उनकी इच्छा मनोकामना पूर्ण न होगी। सर, एक आखिरी सवाल पूछने को, क्या अभी भी महाविकास आघाड़ी से कुछ विधायक आपके संपर्क में है? क्या आज के विश्वासदर्शक प्रस्ताव के लिए कुछ मास्टर प्लान शिंदे और बीजेपी? थोड़ा टाइम रुको, मतदान होने के बाद अपने को उसका जजमेंट आएगा। दरेकर साहब, आपकी सरकार यहाँ पर आई है अभी, और कल ही उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने कहा कि इस अमरावती के मामले की पूरी जांच होगी, उसमें विदेशी षड्यंत्र है क्या देश के खिलाफ, इसकी भी जांच होगी, क्या मामला दबा गया इसकी भी जांच होगी, कि क्या सच्चाई सामने आएगी इस पूरे मामले में और इंसाफ मिलेगा? यह प्रकरण गंभीर है, इसकी जांच तो होगी। देवेंद्र फडणवीस साहब इस प्रकरण में गंभीरता से ध्यान देने वाली है और इसकी लिंक कहाँ का तक है और यह प्रकरण क्यों दबाया गया है, इसकी सारी जांच होके लोगों के सामने आएगी। क्या कुछ राजनीतिक शेवट सर। अमरावती मामले में क्या कुछ राजनीतिक दल इसमें है? आपको नहीं, ये सभी चीज की इंक्वायरी होगी और वो लोगों के सामने आएगी और कड़ी कार्रवाई होगी। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।